बरं वाटतंय का? काय? बरं वाटतंय. ओके ओके. शेकल्याने जरा फरक पडेल. ओके ओके. सॉरी. लाईट का गेले तेच कळत नाहीये ग. नाहीतर जनरली जनरेटर बॅकअप असला की लगेच येतात ना. आज काय तेही गणलंय सगळंच. पण येतील थोड्या वेळात. तू कर ना काहीतरी. मला काय मिठी. काय मला भीती वाटते. तेवढ्यासाठी मेसेज काय केलास तू? काही घाबरू नकोस. मी 2 मिनिटात जरा वॉचमन कडे जाऊन चौकशी करून येतो. ओके. अगं त्यात काय घाबरायचंय? काही नाही. लाईट लाव तू. मी आलोच 2 मिनिटात. काही वाटलं तर फोन कर. काळजी करू नकोस. थांब आलोच. हेलो बोल सना. हाँ काय? हे तू काय बोलतेयस? मला काहीही कळत नाहीये. अगं हॅलो नीट सांगशील का काय हवंय? अरे यार. अरे ही वेडी झाली. काय आहे बोलतीये? अथर्वन पंकज भाऊ काऊन नाही आले अजून? अगं येतील. लाईट पण येत नाहीत लवकर. हे झोपलेत म्हणून नाही त्यांना म्हटलं असतं खाली जाऊन बघून या म्हणून. काऊन उठवता त्यांना नानीजी? झोपू द्या. अचानक कसं काय लाईट गेले आज? किती उखडतंय आतमध्ये. मुंबई सारख्या शहरातही असं व्हावं. गॉड. हो ना. खरं तर आपल्याकडे कधीच लाईट जात नाही. अगं समिधा इथे विदर्भात मराठवाड्यात मुंबई सोडून सगळीकडेच लाईट जातात. लोड शेडिंग. 15-15 तास लाईट नसतात कधी कधी. बघ ना इकडे आपल्याला अर्धा तास पण बसवत नाहीये. तरी इथे जरा बरं आहे. आतमध्ये तर काहिली होते नुसती. यांना उठवतेच मी आणि बघून यायला सांगते. नको नानीजी तुम्ही थांबा. मी दारापाशी जाऊन उभी राहते. काळजी करू नका. अगं पण इथेच आहे मी. सांभाळ ग. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.